अर्भकाचे साठी पाठी पंते हाती धरले पाठी पंते हाती धरले कैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली माता जाणून पाऊल घाली माता जाणून पाऊल घाली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी क्रिया करून दाविते अंगी क्रिया करुणी दाविते म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव साठी उदकी ठाव जनासाठी उदकी
म्हणते हाती धरिली पाठी तैसे संत जगी क्रिया करून दाविते अंगी बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगे क्रिया करून दाविती अंगी विठ्ठला विठ्ठला दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ग्रामदैवत मारुतीरायांच्या समोर आज आपल्या ताडपंगरी मध्ये श्री ताडेश्वर आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या उद्घाटन प्रसंगी हरिभक्तिपरायण भागवत महाराज सुकरे वडगावकर, पांडुरंग महाराज वैरागर आणि अध्यापक बालाजी महाराज गरड मानका देवी, जमलेली सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, या संस्थेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, गावकरी मंडळी, पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व पालक, जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठला विठ्ठला. आमच्या पांडुरंग महाराजांनी आपल्या ताडपंगरीमध्येच हे गुरुकुल उभा करायचा या ठिकाणी संकल्प केला. आपल्या गावकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट झाली. बाहेर एखाद्या वेळेस परिस्थितीनं माणूस विद्यार्थी ठेवू शकत नाही. गावातल्या गावात असल्यावर जाणं येणं सोपं, शाळाही जवळ आहे, शिक्षकही गावातलेच आहेत. हे आपल्या गावासाठी हे चांगला निर्णय झाला. संस्कार ही शिदोरी माणसाच्या जीवनाच्या या प्रवासामध्ये आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पुरणारी ही शिदोरी. संस्कार महत्वाचे आहेत. संस्कार जर योग्य वेळी
जर विद्यार्थ्यावर जर झाले, विद्यार्थ्यात किती परिवर्तन होतंय. नरसिंह जयंतीला सांगितलं ना, हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य आणि हिरण्यकश्यपू दैत्याच्या पोटी भक्त प्रल्हाद वैष्णव जन्माला आले. मग हे कसं घडलं तर त्याचं एकच उद्दिष्ट आहे की फक्त हे संस्कारामुळे घडलं. कुठं कुठं संस्कार कसे कसे लाभले, कोणाचे लाभले? देवर्षी नारदाचे संस्कार लाभले. भक्त प्रल्हाद 4 महिन्याचा आईच्या उदरामध्ये असताना देवर्षी नारदाच्या आश्रमामध्ये कयाधू गेली आणि कयाधूच्या त्या गर्भावर देवर्षी नारदाचं भजन त्याच्यावर आसर झाला. ऐकोनी नारदाची गोठी मज गर्भीच घातली मिठी, तो जन्मला कयाधूचे पोटी भक्त दुर्जटे प्रल्हाद. देवर्षी नारदाच्या संस्काराने भक्त प्रल्हाद राक्षसाच्या कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा संत वैष्णव झाले. त्याचं कारण आहे फक्त संस्कार. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संस्कार जीवनामध्ये माणसाला अत्यावश्यक आहे आणि बालवयामध्ये जे संस्कार होतात आयुष्यभर पुरतात. ते बालवयामधले संस्कार फार महत्त्वाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्री जिजामातेनं बालवयामध्ये संस्कार दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण असा जर प्रश्न कोणी तुम्हाला विचारला तर त्याचं सरळ उत्तर आहे जिजामाता. विठाला विठाला विठाला. एवढ्या बालवयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे संस्कार मिळाले त्या संस्कारानं संतती किती तेजस्वी झाली. छत्रपती शिवाजी महाराज किती तेजस्वी झाले. तसे छत्रपती शिवाजी महाराज संस्कारामुळे तर तेजस्वी झाले, त्याच्यात काही दुमत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज हे देवाचे अवतार होते, देवाचे अंश होते. हे जे तेज आहे ना उसनं आणलेलं नाही, ते अंगच तेज आहे. विठाला 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 जे तेज होतं ना, तुम्ही आपण नाही का जुन्या काळात लोक म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं छत्रपती शिवाजी महाराज बालवयातच दिसून आले होते जिजामातेला की हे छत्रपती शिवाजी महाराज एक दिवस महाराष्ट्राचं आपल्या देशाचं नेतृत्व करणार आहे.
कोणत्या छत्रपती पदावर विराजमान होणार आहेत. कारण लहान वयातच लेकरू दिसून येते पुढं काय करणार आहे त्याचं लगेच लक्षण लक्षात येते. कीर्तनात बसलेल्या माणसाच्या बुटामध्ये जर पाणी टाकीत असेल तिकडं ते पुढं चलून काय करते ते याच्यानंच कळते की विठाला विठाला. कळून चुकते की ती पुढे चलून काय करणार आहे ते. लहान वयातच कळून चुकतंय की तुमचं पुढचं काय नियोजन आहे. आणि संस्काराचं बाळकडू पाजलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना. योग्य वेळी योग्य वयात जर संस्कार झाले ना संतती घडती. लक्षात ठेव. काय करते ती संतती. मुखी अमृताची वाणी वाणी देह देवाचे कारणी. तुमची संतती देवाच्या देशाच्या काही कामी आली पाहिजे. नाही तर संतती काय थोड्या लोक किती लोक आहे लेकर बाळ आहेत. थोडे लेकर आहेत की काय पण ते लेकर काहीच नाही. समाजाच्या कामी नाही परिवाराच्या कामी नाही. तसे का लोक कमी आहेत का नाही तरी काय थोडी. आणि शुकर शुकर म्हणजे काय काय ते काय कीर्तनात तरी घ्यावं वाटायला का नाव. काय 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 लेकरं असे आहेत बघा. बापालाही फायदा नाही स्वतःलाही फायदा नाही गावालाही फायदा नाही. जाय तिकडे पिढी लोका सगळ्या जिल्ह्याला वाटतंय ह्याच्यामुळं सगळं नुकसान झालं. काय करायचं तसे लेकरं होऊन नसलेले बरे. विठाला विठाला. संतती कशी पाहिजे. शांती रूपे नव्हे कवनाचा वाईट. वाढवी महत्व वडिलाचे. रस्त्यावर लेकरू निघालं की त्या लेकराकडे बघून लोकांनी म्हणावं बघा फलाण्याचा मुलगा चाललाय. म्हणजे त्याचंही नाव आणि त्याच्याबरोबर कोणाचं नाव वडिलाचं नाव. आणि ती एखादं मद्यपान करून चाललं एकट्यालाच रस्ता पुढं शिव्या द्याले लगन कळणं सप्ता कळणं कोणाला काय कुदंड करायले लोक म्हणतात बघा ते कसं म्हणतात ते कसं जाया तिकडे पिढी लोक आणि जोडी भांडवल थुंका म्हणजे लोक तोंडावर थुकतात त्याच्या. असं आहे ते. संतती जर सदाचारी निघाली
त्या संततीचा तर गौरव होतोच, पण कोणाबरोबर त्याच्याबरोबर कोणाचा गौरव होतो? वडिलाचा गौरव होतो. आपल्या वडिलांचा गौरव करायचा आहे की आपल्या वडिलांचा अपमान करायचा आहे, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. मग हे असं जर लेकरं चांगले घडवायचे असतील, त्याला संस्काराची जोड देणं गरजेचं आहे. आणि ते संस्कार काय 1-2 दिवसात होत नसतात, त्याला फार वेळ द्यावा लागतो. छोटे 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 लेकरं बघ किती आता मस्त वाटायले, हे बछड ऐके उड्या मारायले मस्त. असे संस्कार लहान वयातच लागतात. शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ कोमट. आणि ते संस्कार आवश्यक आहेत. आणि ते संस्कार कोण देऊ शकतंय? तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अर्भकाचे साठी साठीचे संस्काराचं पहिलं विद्यापीठ शाळा. संस्काराचं पहिलं विद्यापीठ गुरुकुल. जुन्या काळामध्ये या भूतलावर देवादिकांचे जरी अवतार झाले, त्या देवादिकाच्या अवतारामध्ये सुद्धा देवाला सुद्धा कुठं राहावं लागलं? गुरुकुलामध्ये राहावं लागलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूला वशिष्ठ ऋषीच्या गुरुकुलात, विश्वामित्र ऋषीच्या गुरुकुलात, भगवान श्रीकृष्णाला सांदीपनी ऋषीच्या गुरुकुलात राहावंच लागलं. तुम्हाला ज्ञानाशिवाय पर्याय नाही ना. आणि ते ज्ञान संपादन करावं लागेल ना, घरी कसं मिळेल ते? आणि म्हणून ती संस्काराची गरज आहे. शिकले पाहिजे लेकरं. मानवाची खरी संपदा संतती आहे. संतती जर चुकीच्या मार्गाला गेली, तुम्ही कितीही जरी संपत्ती कमवली, तुमच्या डोळ्यासमोर त्या संपत्तीचा ऱ्हास होतो. संतती चुकीची निघाल्यावर विठाला विठाला. 2 पैसे कमी कमवावे आपल्या लेकरानं, परंतु तो सदाचारी असला पाहिजे. त्यानं खाली मान घालायची वेळ आणू नये, त्यानं खाली बघायची वेळ आणू नये बापाला. 2 पैसे कमी असू द्या, हरकत नाही, पण त्यानं ताठ मान करून जगता आलं पाहिजे बापाला. वर मान करून समाजामध्ये समाजानं सन्मानानं जगता आलं पाहिजे वडिलाला. असं लेकरांनी वागावं. बापाला खाली मान घालायची वेळ येऊ नये. काही बाप, काही वडील जे घरात बसलेत ना, बाहेरच निघणं, त्यांना बाहेर तोंडच काढता येणं. त्याचं कारण पोरं वागलेतच तसे. लेकरं वागलेतच असे. लेकराचं इतकं पाऊल चुकीचं झालंय, त्या वडिलाला वाटायले मीच का, माझं चुकलंय की काय. वास्तविकरित्या वडिलाची काही चूक नाही, पण लोक बाहेर आल्या लोक म्हणाले बघा हे आहे फलाण्याचं पोरग, ते त्या दिवशी केलेलं नाही का, ते यायचं आहे ते. मग खाली मान घालायची वेळ. जाणते नि तवची जी यावे, जव अपकीर्ती अंगान यावे. जाणते माणसं सत्कीर्तीनं जगत असतात. तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे, बरवे सत्कीर्तीने बरवे. तुका सांगतो मी तुम्हाला. महाराज म्हणले माझी 2ही मुलं शाळेमध्ये शिकली नाहीत. 2ही मुलाला माझ्या फार काही ज्ञान नाही, पाठपाठांतर नाही,
परंतु माझे दोन्ही मुलं वाम मार्गाला नाहीत, चुकीच्या रस्त्याला नाहीत. माझ्या दोन्ही मुलानं मला कधी खाली बघायची वेळ आणली नाही. ह्याच्यापेक्षा मला काय पाहिजे? त्याचं नाव संतती. विठाला विठाला. संततीवर तुमची छाप पडली पाहिजे. संततीला तुमच्या डोळ्याचा धाक पाहिजे. कशाचा धाक पाहिजे? फक्त डोळ्याचाच. तुम्ही पाहिल्याबरोबर त्यानं म्हणावं बापरे दादा रागात आहेत. तिथं दुरुस्ती होत असते. बापच गुन्हेगार आहे. त्याला काय धाक दाखविता लेकराला? वडीलच व्यसनी असल्यावर लेकराला धाक कोणाचा राहील? एक पोरग जांब चोरू लागलं म्हणून, आणि एक सज्जन माणूस आमच्या मास्तरावानी रस्त्यानं जाता जाता त्याला वाटले हे चोट्ट दिसायले. एक पोरा चोरी कशाला करतो रे? म्हणला तुमचे आहेत का? तुम्हाला काय करायचंय? अरे माझे नाहीत पण चोरी चांगली नाही ना. म्हणलं मग तुम्हाला काय करायचं? जाऊ दे म्हणले, तू उद्धटेस, तुझ्या वडिलाला जाऊन सांगतो. 3दा जा म्हणला, वडील घरी नाहीत. काय ते काय पलीकडे जांबाच्या झाडावर आहेत. मग आता ज्याचा बापच चोर आहे त्याच्या पोराला काय घोर आहे? विठाला विठाला. कसं आहे, तुमच्यावर जिम्मेदारी आहे. बाप झालात ना, तुमच्यावर जिम्मेदारी आहे. मुलगा तुमच्या सगळ्या हरकतीकडे लक्ष ठेवतो. लेकरू सगळ्या तुमच्या उठण्या बसण्याकडे लक्ष ठेवते. आणि म्हणून संस्था टाकली ना, संस्था टाकली की मास्तरानं मास्तरासारखंच राहायचं. मास्तराकडे सगळ्या लेकराचे सगळे लक्ष, आपले गुरुजी काय करायलेत, काय खायलेत. नाही तर मास्तरच म्हणायचे चुन्नान चुन्ना. ते म्हणते मग आता मग आपले गुरुजीच खाते तर आपल्याला काय अडचण? सगळं शिक्षकांना लक्ष ठेवावं लागतं. लेकराची सगळी हरकत असते तुमच्याकडे लक्ष ठेव. लेकर लक्ष ठेवतात बारा काही ना तुमच्याकडं. कृतीतून शिकतात लेकर. काय ओवी काय मास्तर. एथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती. ये रतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. पुढची. हे आईशी आहे स्वभावे म्हणून कर्म न संडावे. विशेष आचरावे लागे संती. हरिभक्तीपरायण आहेत ना तुम्ही? हरिभक्तीपरायण आहेत ना? मग तुमच्या सगळ्या गोष्टीकडे लोकांचं लक्ष असते. तुम्ही काय करायला, तुमच्या सगळ्या गोष्टीकडे बघून लोक शिकतात. तुमचाच जर पाय घसरला तर लोकांना बघायचं कोणाकडं? विठाला विठाला. तुम्हाला बारकाईनं चालावं लागतं. विशेष आचरावे लागे संती. रेल्वेची पूर्ण जिम्मेदारी मागच्या डब्यावर का इंजिनवर. इंजिन घसरल्या डबे नीट मुंबईला. डबे तर म्हणतात मग आता इंजिनच नाही ना, आपण कुठं जा. इंजिनानं लक्ष ठेवायचं असते. इंजिनावर जिम्मेदारी आहे. त्याच्या तसे बऱ्याच घरचे इंजिन आलेत कीर्तनाला बक बक धुपन काढीत रस्त्यानं. आणि त्याला वाटायले माझे लेकर चांगले निघावं. बापाचे पेंड आहे तुमच्या. तुम्ही त्याला कट्टा आणायला लावायले. कट्ट्यात किती बिड्या येत्या? अरे बिड्याच्या कट्ट्यात बिड्या किती येत्या? एवढे माहित नाही का? 22 येतात म्हणून. हा. आणि मग ते पोरगा आणता 2 काढून घेते. त्याला माहिती आहे आपल्या बापाला मोजता येत. मग ते काय ते म्हणते पहिल्यापासून खानदानी धंदा आहे माझा. माझ्या वडिलाची मीरा शिगा देवा. खानदानी म्हणला पहिल्यापासून. मग आजा बिड्या वडीत होता, बाप बिड्या वडीत होता, चुलता बिड्या वडीत होता. मग माय सुद्धा नाही. माय ते तसे निघतेत असतात. ते त्याच्याकडे बघूनच शिकतेत ते. म्हणून तुम्हाला तुमच्या करता नाही पण लेकरा करता चांगलं बघावं लागते. विठाला विठाला. मग ही संस्काराची शिदोरी मिळते कुठून? तो गुरुकुलात. गुरुकुलामध्ये शिक्षक काय करतात? शाळेमध्ये शिक्षक काय करतात? हातात पाठी घेतात, लेखणी घेतात. कोणत्या हातात लेखन घ्यावी, कोणत्या हातात पाठी घ्यावी, कसं शिकवावं. 1 2 3. बाळू यायले का नाही मला बरोबर?
यायले का? हा, तुला विचारावं लागतंय मला. आणि मग ते लेकर गिरवितात. 1 2 3 4 5 6 7 10 झाले 10 अवतार. मग हे लेकरं शिकतात. पण अगोदर पाठी कोणाला धरावं लागते? शिक्षकाला. का तर लेकराला पाठी धरायची माहित नाही. लेकराला म्हणले लेखणीनं लिह, तर लेखणी अशी धरावं ना, ते असं धरायले का जिलेबी तळायची का काय? ते सत्या लेकराला कशी दर लेखणी धरावी हे कोण शिकवावं? जगी क्रिया करून दाविती अंगी. तसे संत आचरण करून समाजाला शिकवतात. कृतीतला परमार्थ. समाजाला शास्त्र पाहायला वेळ नाही, समाज श्रेष्ठाचार पाहत असतो. साधू संत कसे वागले त्याच्याकडे बघून समाज वागत असतो. काय खावं काय खाऊ नये, काय करावं काय करू नये हे साधू संतांना आपल्याला शिकवलं. त्यांच्याकडे बघून आपण वागलो. आपण काय आईच्या पोटातून शिकून आलो का? त्याच्याकडे बघून आपण शिकतोय. म्हणून संत काय करतात तर संत समाजाला कृतीतून शिकवतात. तुम्हाला मला ताडपंगरीतल्या माणसाला विचारायचंय, जीवानं देवाकडं जावं का देवानं देवाकडं जावं? कोणते उत्तर द्या ना. एक, जीवानं देवाकडं जावं का देवानं देवाकडं जावं? जीवानं देवाकडं जावं. बरोबर आहे. जीवाला पर्याय नाही देवाशिवाय. कोण आहे त्याला? ज्ञानेश्वर महाराज जीव आहेत का देव आहेत? ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? लोपले ज्ञान जगी हित नेनती आणि अवतार पांडुरंगी. ज्ञानोबा देव आहेत. मग ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? पांडुरंग. ज्ञानोबा कोण आहेत? पांडुरंगाचे अवतार आहेत. विटेवर कोण आहे? पांडुरंग. ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? पांडुरंग. पांडुरंगानं पांडुरंगाची वारी करायची. मग बसलेले माणसं म्हणतात महाराज हो खरं, माऊलीला काय गरज होती? माऊलीच देव होती. माऊलीला गरज नव्हती. मग माऊलीकडे बघून जगणाऱ्याला गरज होती. माऊलीकडे बघून जगणारे तुम्ही आम्ही आहेत. माऊलीनं जर वारी केली नसती तर आता हे 16 कोण काढायचा होता? मग कोण येणार होतं? होय सुभासराव. लोक म्हणले असते ज्ञानेश्वर महाराजांनाच वाऱ्या केल्या नाही तर आपल्याला काय करायचं? तर आपल्याला तर तितकंच पाहिजे. आपण तर त्याच्याकडे बघतो. ज्ञानोबाराय म्हणले ही जी वारी आहे ही माझ्या करता नाही. कोणा करता आहे? त्या समाजा करता आहे. संत काय करतात? कृतीतून समाजाला शिकवतात. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. आता बारीक बारीक छोटे छोटे जे लेकरं असतात ती पा 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 केल्यावर काय करतात? पायी पाऊल टाकतात. किती पाऊल पडतंय त्यांचं? लेकराचं पाऊल किती पडायचे? 4 बोट. आईचं पाऊल किती पडतंय? वावभर 2-3 फूट. पण 2-3 फूट जरी पाऊल तिचं लांब पडत असलं तर ती टाकती का तेवढं लांब? किती टाकते? त्या लेकराचा जेवढा पाऊल पडतंय तितकाच सरकते. पा 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 पा.
पा आणि मग ते चलते म्हणते पा पा. तिचं म्हणणं ह्यानं चालायला शिकलं पाहिजे. बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तसे संत या जगाला शिकवण्याकरता. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगे. संत समाजाकरता स्वतः वागून समाजाला शिकवतात. समाजाकरता संतांचं जीवन समर्पित आहे. संत समाजाकरता सर्वस्व समर्पित करतात. कसे समर्पित करतात तर महाराजांना उत्तर दिले. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. जशी नाव म्हणजे टोकरा, नदीच्या या तीरावरची माणसं पलीकडच्या तीरावर नेऊन सोडतो ना, तो जो नावाडी असतो ते नाव हाकतो, परंतु तो चालवताना त्या नावाड्याचा 2 रुपये 5 रुपयाचा स्वार्थ आहे का नावेचा स्वार्थ आहे? कोण घेते पैसे? नाव. कोण घेते पैसे? नावाडी घेत असेल त्याचं मेहनत कष्ट. नाव म्हणते का मला द्या म्हणून? त्या नावेचं म्हणणं एकच आहे, बाबा मी कशा करता माणसं सुरक्षित पलीकडच्या तीरावर नेऊन सोडण्याकरता. तशी नाव जशी समाजाकरता सर्वस्व मोफत काम करते, तसे संत या जगाकरता मोफत काम करून समाजाला शिकवले, समाजाला संस्कार दिले. आणि त्या संताकडे बघून तुकाराम महाराज त्याचं कौतुक करू लागले की तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. संतांनी समाजाला संस्कार दिले. आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कार आहेत. संस्कार आहेत म्हणून शांती आहे, समाधान आहे. तीच शांती समाधान ही सगळी पुण्याई साधू संताची आहे. त्या साधू संताच्या पुण्याईनं आज आपण सगळे समाधानी आहेत, संस्कार आहेत, सुखी आहेत. असेच आपण सुखी राहण्याकरता ही संस्काराची शिदोरी आपल्याच गावामध्ये काढली. गुरुकुल काढलं. आमच्या भागवत महाराजाच्या संकल्पनेतून पांडुरंग महाराजांनी हे फार चांगलं निर्णय गावात त्याकरता केला आहे. सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्यावर काही सत्कार सोहळे आहेत, मग ते सत्कार सोहळे झाल्यावर महाप्रसाद होईल. थांबतो. ज्ञानेश्वर हो, आमच्या चिरंजीव देश सेवेमध्ये आहेत. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जननी जने तो भक्त जने दाता या शूर नहीं तो जननी वांझ भली क्यों खोती हो नूर. सरकारमध्ये एक हरिभक्तीपरायण आमच्या सुभाषरावाचे चिरंजीव चांगल्या पदावर काम करत असताना आम्हाला अभिमान वाटला. म्हणलं मी गेल्या वेळेस ते नव्हते गैरहजर आणि यावेळेस मुद्दाम उपस्थित झाल्यामुळं मी त्या माझ्या परंपरेच्या वतीनं त्यांचा सन्मान करतो.